नमस्कार, मी आहे मयुरी आणि या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत फणसाची भाजी. तर हा आहे कवळा फणस, जो मी मार्केटमध्ये वाशिम मिनी मार्केटमध्ये घेऊन आले होते आणि हा मी तिथूनच कट करून आणला होता. तर आता मी उकळायला ठेवलेला आहे तो, कारण का फणस जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते फणसाचे सगळे फोड असतात ना, ते व्यवस्थित कापून त्यांना उकळत ठेवायचं असतं, किंवा तुम्ही कुकरला 2 ते 3 शिट्टीसुद्धा घेऊ शकता. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा वरचा जो चीक वगैरे सगळा निघून जातो आणि फणस छान मऊसूद असा शिजतो. तर आता याच्यामध्ये कढईमध्ये मी लसूण टाकली आहे तेलामध्ये तडक्यासाठी. अगदी सिंपल फोडणी आहे. आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. फणसाची जेवढी क्वांटिटी आहे तेवढी घ्यायची. अर्धा किलो फणस होता, तर त्याच्यासाठी मी 4 ते 5 कांदे घेतले, 5च असं बोलेन. आणि कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आणि मध्ये मी बघते, चेक करते फणस शिजला की नाही, कारण का तो आपल्याला परत त्याच्यामधलं सगळं गर वगैरे आपल्याला सेपरेट करायचं आहे. बघू शकता, सुरीने अगदी अलगद कट झाला आहे फणस, म्हणजेच मस्त असा शिजलेला आहे. तर आता मी कांदा चेक करते आहे. कांदा व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा. तुम्ही परत त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ॲड करू शकता टोमॅटो ॲड करण्याच्या आधी. तर आता मी फणस काढून घेते टोपातून. तर मी टोपातून एक एक फणस काढते आहे, किंवा मी पाणीसुद्धा त्याचं गाळत नाही आहे. त्याचं कारण असं आहे, कारण का चिकाचं पाणी आहे, तो परत सगळ्या फणसाला लागू नये म्हणून मी असं एक एक फणसाचे फोड काढते आहे त्याच्यातून. आता फणस थोडा थंड होऊन द्यायचा आहे, शिजलेला फणस, आणि त्याच्यानंतर त्याला कसं कट करायचं ते दाखवते. तर फणसाच्या मध्ये जो काही पार्ट असतो ना, चीक असतो त्या पार्टमध्ये, तो पार्ट आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं काही ते काटे वगैरे असतात ना फणसाला, तिकडचा पण पार्ट थोडासा कापून घ्यायचा आहे, जर हिरवा पार्ट आपल्याला दिसत असेल तर. आणि अगदी मधला जो असतो ना भाग फणसाचा, तो घ्यायचा आहे चिकाच्या आणि ते काटेच्या सोडून, आणि असा पूर्ण सेपरेट करायचा आहे. तर हा फणस थोडासा कवळी बीवाला भेटला मला, पण आपल्याला अगदी कवळं, म्हणजे ज्याला बीसुद्धा नसते, असा फणस भेटला ना तर अजून टेस्टी लागतो तो फणसाची भाजी. आणि कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला, आणि टोमॅटो मस्तपैकी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूया. तर मसालेसुद्धा साधेच घ्यायचे आहेत. हळद आणि लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. लाल मिरची पावडरची सुद्धा मी तुम्हाला नक्की एकदा रेसिपी सांगेन की आमच्याकडे कसं बनवतात, कारण का 2-3 फ्रेंड्सला माझ्या हा मसाला आवडला, त्याची टेस्ट आवडली फिशला लावल्यानंतर, सो मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता मसाला आणि कांदा टोमॅटो असं मस्त शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली, आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलं, आणि त्याला मस्त तेल सुटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फणस ॲड करायचा आहे, जो आपण व्यवस्थित सुटसुटीत करून ठेवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा ग्रेव्ही सेम बनवू शकता, जर तुम्हाला कांदा टोमॅटो जास्त खायला आवडत असेल. आणि टोमॅटो खूप कमी वापरला आहे मी, अगदी अर्धा टोमॅटो वापरला आहे, कारण का फणसाला ऑलरेडी स्वतः एक थोडीशी आंबट अशी टेस्ट असते, आणि टोमॅटो जास्त वापरला असता तर अजून आंबट लागलं असतं, म्हणून मी इथे टोमॅटो खूप कमी वापरलं. आणि असं मस्तपैकी फणस त्याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे, फणसाची भाजी, आणि मस्त अशी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.